आता पुढील जो प्रॉब्लेम आहे तो आहे सेक्शन 5 मधील प्रॉब्लेम नंबर 2. जो डाऊटला होता तो आता मी घेतो. A rod hinge at one end is released from the horizontal position as shown in the figure. When it becomes vertical, its lower half separates without exerting any reaction at the breaking point. Then the maximum angle theta made by the hinge upper half with the vertical is. तर तुम्हाला सिंपल विचारलं हा अँगल थीटा किती असेल. आता प्रॉब्लेम मध्ये काय झालंय ते एकदा व्यवस्थित समजून. सुरुवातीला हा एक असा रॉड होता. हा ज्या पॉइंटला फिक्स होता तो पॉइंट आपण एक असं कन्सिडर करू. तो पॉइंट ए असेल. ए आणि सी हा रॉड आहे. याची लेंथ एल एवढी आहे. त्यानंतर याच्या सेंटरला ऑब्वियसली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होणार आहे आणि त्यामुळे तो रॉड व्हर्टिकली अरेंज झाला. सो हिअर इज द पोझिशन. ज्याने किती डिस्टन्स कव्हर केलं तर एवढे डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं. मग सिंपल तुम्ही म्हणणार या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये. आणि त्यानंतर असं झालं की यामधील जो हाफ पार्ट होता तो हाफ पार्ट असा सेपरेट झाला. तिने कुठेही जो पॉइंट होता त्या पॉइंटला डिस्टर्ब न करता तो हाफ पार्ट काय झाला, सेपरेट झाला. आणि हा अँगल तुम्हाला फाइंड करायला सांगितला. किती पार्ट सेपरेट झाला आहे, हाफ पार्ट. म्हणजे याची लेंथ असणार आहे L/2 एवढी. ठीक आहे. मग आता सगळ्यात सुरुवातीला आपण पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायला सुरुवात करू. इथं काय होणार आहे, कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन पोटेन्शियल एनर्जीमध्ये, पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये. मग आपण त्याला आता सॉल्व्ह करू. जर व्यवस्थित बघितलं तर पहिल्यांदा ज्यावेळेस व्हर्टिकल पोझिशनला होता त्यावेळेस हे त्याच्यावाला मास mg होता, सेंटर ऑफ मास. हॉरिझॉन्टल पोझिशनला होता त्यावेळेस ही झाली त्याच्यावाली हॉरिझॉन्टल पोझिशन. सेंटर ऑफ मास किती डिस्टन्सवरती होता, L/2 एवढ्या डिस्टन्सवरती. ॲक्सिस ऑफ रोटेशन कडून पास झालेली आहे एंडमधून. त्यामुळे याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल रॉडचा तो ml² किती असेल, 3 असेल. त्यानंतर या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असेल, कायनेटिक एनर्जी मिनिमम असणार आहे. इथं कन्व्हर्जन झालं पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये. आणि सेंटर ऑफ मास आता किती हाईट वरती आला तर हे लगेच तुम्हाला समजेल. सेंटर ऑफ मास किती हाईट वरती आलेला आहे, तो आलेला आहे L/2 एवढ्या हाईट वरती. मग पोटेन्शियल एनर्जी ॲट दिस पोझिशन वी कॉल्ड ॲज दिस पोझिशन C'. मग पोटेन्शियल एनर्जी ॲट C' इज इक्वल टू किती असेल, ती असते mgh एवढी. मग इथं किती असणार आहे mg आणि हाईट किती हाईट वरती आला येतो L/2 एवढ्या हाईट वरती. आता झालं काय, पहिल्या सिच्युएशनला फक्त व्हर्टिकल पोझिशनला येण्यासाठी त्याच्यावालं जे पोटेन्शियल एनर्जी होती ती पोटेन्शियल एनर्जी हॉरिझॉन्टल टू व्हर्टिकल मध्ये कन्वर्ट झाली. सो वी गेट पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जी किती आहे mgL/2. त्यानंतर कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, हाफ ऑफ I मल्टिप्लाय बाय ω². मुवमेंट ऑफ इनर्शिया किती आहे ॲट एंडला ml²/3. दोन्ही ठिकाणी आपण स्मॉल mच यूज करूया. मल्टिप्लाय बाय असेल ω². इथंही येऊन जाणार आहे mgL/2. मास अँड मास गेट कॅन्सल. हिअर इज वन लेंथ, हिअर इज वन लेंथ गेट कॅन्सल. 2 and 2 गेट कॅन्सल. सो यू गेट द व्हॅल्यू ऑफ ओमेगा. आणि ओमेगाची व्हॅल्यू असेल √3g/L. या ठिकाणी ही व्हॅल्यू येऊन जाते ओमेगाची. किती आली, √3g/L. वी कॉल्ड ॲज दिस इज इक्वेशन 1. आता नेक्स्ट पार्ट मध्ये जर व्यवस्थित बघितलं तर काय झालंय, डायग्राम मध्ये व्यवस्थित बघा. नेक्स्ट सेशन मध्ये याचं जे कंप्लीट मास होतं कॅपिटल M एवढं किंवा स्मॉल m एवढं, याच्यामधून हाफ पार्ट म्हणजे m/2 हा या ठिकाणी पोहोचलाय या ठिकाणी. आणि आता या हाफ पार्टचा जो सेंटर ऑफ मासची पोझिशन असेल, या हाफ पार्टची सेंटर ऑफ मास पोझिशन, ती सेंटर ऑफ मास पोझिशन असते L/4 वरती. ऑलरेडी पहिली किती होती L/2. आता किती डिस्टन्स वरती आलेली आहे L/4 एवढ्या डिस्टन्स वरती.
मग आता हे सिंपल या पद्धतीने तुम्हाला दिसेल बघा. थोडी डायग्रॅम मी आता इथं तुम्हाला झूम करून दाखवतो. हा फर्स्ट असेल, हा हाफ पार्ट आता सेपरेट होणार आहे. हा पार्ट सेपरेट झाला, या पोझिशनला पोहोचलाय. त्यानंतर याचा जो सेंटर ऑफ मास असेल तो सेंटर ऑफ मास आता या ठिकाणी पोहोचला असणार आहे. सेंटर ऑफ मास किती हाईट वरती होता, तर ती हाईट आहे L/4 एवढ्या. कारण की याच्यामधून किती सेपरेट झाला, L/2 मधून सेपरेट झाला. किती हाईट वरती आलाय तो L/4. इथेही किती हाईट असणार आहे L/4. सेंटर ऑफ मासची पोझिशन, मी काय घेतोय सेंटर ऑफ मासची पोझिशन. माझं तुम्हाला बघावं लागेल की ऍक्च्युअल सेंटर ऑफ मास किती हाईटनी सेपरेट झालाय, किती हाईट वरती सेंटर ऑफ मास गेलाय. मग हे कसं फाईंड करणार, तर हा अँगल थीटा असेल, ही थीटाची अपोजिट असणार आहे, ही साईड काय असेल त्याची अपोजिट असेल. त्यानंतर हा अँगल 90 डिग्री असणार आहे. मग हे डिस्टन्स किती येऊन जातं, ही ऍडजस्टंट येऊन जाते L/4 मल्टिप्लाय बाय कॉस थीटा. मग आता टोटल हाईट जर बघितली तर ही टोटल हाईट किती होती L/4 एवढी. त्यानंतर ही एवढी हाईट किती आली L/4 कॉस थीटा. आणि ही रिमेनिंग हाईट तुम्हाला फाईंड करायची. मग ही कशी फाईंड करणार, सिंपल आहे. L/4 कसा फॉर्म झाला, L/4 cos theta plus h. So you get h is equal to L/4 1 minus cos theta. हे सिंपल पेंडुलमच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बरेच वेळेस घेतलंय. आता फायनल पोझिशनची तुम्हाला जी हाईट होती ती हाईट भेटलेली, ही हाईट तुम्ही फाइंड केली. मग तिथं झालं काय, परत एकदा पोटेन्शियल एनर्जी ॲट दिस पोझिशन किती आली, पोटेन्शियल एनर्जी ॲट दिस पोझिशन याला म्हणतो मी एच प्राईम. ती असेल किती मास होतं आता M/2 जी मल्टिप्लाय बाय हाईट किती असणार आहे ती असेल L/4 1 मायनस कॉस थीटा. त्यानंतर जो ॲक्सिस ऑफ रोटेशनचा पॉईंट होता तो बदललाय का, नाही. म्हणजे कायनेटिक एनर्जी किती येऊन जाणार आहे, तर ती कायनेटिक एनर्जी असेल हाफ ऑफ मास किती, आता याचा मास हाफ झालाय म्हणजे ते असेल आता हाफ ऑफ M/2 इंटू लेंथ. आता याची लेंथ किती असणार आहे, इथपर्यंत किती पार्ट सेपरेट झाला आहे, हाफ पार्ट सेपरेट झाला आहे, लोअर हाफ पार्ट त्याने असं सांगितलं. ही L/4 कोणाचं डिस्टन्स आहे, सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स आहे. पण कंप्लीट रॉड किती सेपरेट गेला आहे L/2 एवढा. या ठिकाणी कंप्लीट रॉड किती सेपरेट गेलेला आहे L/2 हा एवढा L/2. म्हणजे आता जी लेंथ असेल ती लेंथ किती असणार आहे, मी पहिल्यांदा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल ते एकदा लिहून देतो. सो यू गेट दी मोमेंट ऑफ इनर्शिया मागच्या सारखाच येऊन जाणार आहे. इथं मास आता चेंज झालं त्यामुळे मी त्याला घेणार आहे, मास आणि लेंथ दोन्ही चेंज झाले. M प्राईम L प्राईम डिवायडेड बाय किती असेल 3, म्हणजे तो असतो M L प्राईम स्क्वेअर डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय काय असेल ओमेगा स्क्वेअर. सो यू गेट दी कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ, आता M प्राईम किती आहे, M प्राईम आहे M/2. M प्राईम किती असणार आहे M/2. L प्राईम किती असेल L/2. सो M प्राईम ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करून देऊया M/2. त्यानंतर L प्राईम ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया L/2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय काय असणार आहे ओमेगा स्क्वेअर. हे काय भेटलं तुम्हाला, फायनल कायनेटिक एनर्जी. ज्यावेळेस तो हाफ पार्ट सेपरेट झालेला असेल त्यावेळेसची फायनल कायनेटिक एनर्जी. मग आता दोन्ही काय करू, कम्पेअर करू. जसं की माहिती आपल्या सर्वांना, पोटेन्शियल एनर्जी ॲट हाईट H विल बी कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. कशामध्ये कन्वर्ट झाली, कायनेटिक एनर्जी मध्ये.
पोटेन्शियल एनर्जी किती आलेली आहे m/2 g मल्टिप्लाय बाय L/4 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी किती आहे 1/2 m/2 मल्टिप्लाय बाय L/2 म्हणजे L² अपॉन 4 मल्टिप्लाय बाय 3 आणि ओमेगाची व्हॅल्यू जी तुम्ही फाइंड केली आहे इक्वेशन 1 मध्ये ती ओमेगाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ 3g अपॉन किती असेल L. याला सॉल्व करू 3 and 3 गेट कॅन्सल इथला एक L आणि इथला एक L गेट कॅन्सल सो येऊन जातं mg अपॉन 4 मल्टिप्लाय बाय 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू असेल mg डिवायडेड बाय बरोबर आहे तुम्ही चेक करू शकता हा m इथला L आणि इथला g इधर 2 मल्टिप्लाय बाय 2 4 4 मल्टिप्लाय बाय 4 16 ओके त्यानंतर काय कॅन्सल होऊन जातं mgl अँड mgl गेट कंप्लीट कॅन्सल सो यू गेट 4 म्हणजे इथं असणार आहे 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू असणार आहे 1/4 सो यू गेट मायनस कॉस थीटा बरोबर आणि जर तुम्ही याला व्यवस्थित सॉल्व केलं तर या ठिकाणी एक छोटंसं करेक्शन राहिलेलं आहे म्हणजे हा m/2 आणि हा m/2 आपण इथं घेतलेला नाही इथं मल्टिप्लाय बाय 2 असेल सो 8 आणि या ठिकाणी येऊन जातो मी एकदा हे तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित सॉल्व करून देतो काहीच नाही फक्त आपल्याला 3 गोष्टी सिम्प्लिफाय करायच्या आहे या ठिकाणी एक प्रत्येक वेळेस तुम्हाला फक्त कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन करत चालायचं आहे कन्वर्जन करत गेले तर प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व होत जातो आता पुढे काय असेल बघा mgl अपॉन 4 मल्टिप्लाय बाय 2 8 इथं असणार आहे 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू इथं असेल mgl अपॉन 16 सो यू गेट mgl अँड mgl गेट कॅन्सल सो या ठिकाणी येऊन जातो 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू असणार आहे 1/2 सो यू गेट कॉस थीटा इज इक्वल टू 1 मायनस 1/2 देन कॉस थीटा इज इक्वल टू असेल 1/2 देन थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1/2 तो असतो थीटा इज इक्वल टू किती 60 डिग्री क्लियर झालं सो यू गेट ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर सोपा होता नक्की चला मग आता पुढील प्रॉब्लेम सॉल्व करूया फक्त एकदम सोपं होतं परत प्रॉब्लेम सांगतो बघा प्रॉब्लेममध्ये काय केलं तर तुम्हाला फक्त हाफ पार्टचं सेपरेशन करायचं होतं सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस तो रॉड या पोझिशनला येऊन जाणार आहे सेंटर ऑफ मास किती हाईटवरती आला ती हाईट एकदा फाइंड करून घ्या त्यानंतर तिथं झालं पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये त्यानंतर त्यामधील हाफ पार्ट सेपरेट झाला म्हणजे हाफमधील हाफ पार्ट सेपरेट जर झाला तर जो सेंटर ऑफ मास आहे तो किती हाईटवरती पोहोचला ते फाइंड करा मग हाफमधील हाफ पार्ट म्हणजे L/4 इंटू किती असणार आहे 1 मायनस कॉस थीटा या आपण सिंपल पेंडुलमच्या बऱ्याच प्रॉब्लेममध्ये घेतलाय मग याला फक्त कशाने मल्टिप्लाय करायचं mgl/4 1 मायनस कॉस थीटाने आणि मास किती आता मास हाफ झालाय म्हणून किती असणार आहे m/2 आणि त्यालाच कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सोबत काय करायचं फक्त कम्पेअर करायचं तुमच्याला आन्सर 2 मिनिटात येतो ओके जमेल व्हेरी गुड चला आता जनरल हे प्रॉब्लेम ॲडव्हान्ससाठी असणार आहे म्हणजे मेन्सच्या विद्यार्थ्यांनी याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस लक्षात ठेवायला पाहिजे सो प्रॉब्लेम नेक्स्ट इज अ युनिफॉर्म L shape rigid body AOB of mass m where AO is equal to OB is equal to L and angle AOB is a right angle is hinged to a smooth joint at a point A of the body and can swing freely in a vertical plane. Initially the body is released from rest with AB horizontal and विचारलं find the kinetic energy of the body. बरोबर आता पहिल्यांदा प्रॉब्लेम एकदा व्यवस्थित समजून घेऊया प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय एक रॉड आहे AO
आणि दुसरा रॉड आहे ओ बी, हा यल शेप रॉड आहे बरोबर. आणि तो ह्या पोझिशन पासून म्हणजे ए बी ही जी आहे ना, ही अशी ए बी ही याच्यावरली काय असे हॉरिझॉन्टल पोझिशन असेल आणि इथून तो काय केला, रिलीज केला. इथून रिलीज केला तर तो या पोझिशनला पोहोचला, या पोझिशनला पोहोचला. आणि तुम्हाला विचारलं काय, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी किती असेल, म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी तुम्हाला काय करायची आहे, फाईंड करायची. चला मग आता याला सॉल्व्ह करू. एकदा हे मी क्लिअर करतो. आणि परत एकदा प्रॉब्लेमचे जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये थोडंसं करेक्शन आहे. त्याचा जो ऑप्शन आहे, ऑप्शन फर्स्ट, इथं रूट ऑफ 5 पाहिजे. तुम्ही याला चेक करू शकता. सो आन्सर रूट ऑफ 2 प्लस रूट ऑफ 5 अपॉन 4 मल्टिप्लाय बाय किती असणार आहे, MGL एवढा. आता एकदा काय झालं ते बघता मी तुम्हाला समजून सांगतो. सो हिअर इज द पॉइंट विच इज कॉल्ड ॲज ॲक्सिस ऑफ रोटेशन. या ठिकाणी एक पॉइंट असेल जो ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणून त्याचा ॲज अ रोल पार्टिसिपेट करणार आहे. हिअर इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके. त्यानंतर या ठिकाणी एक एल शेप रॉड आहे, एल शेप रॉड. हिअर इज, इथं जो अँगल आहे तो अँगल आहे 90 डिग्री. पॉइंट ओ, पॉइंट ए च्या अलॉंग्स रोटेट होणार आहे. इथं असेल पॉइंट बी, लेंथ आहे एल एवढी. त्यानंतर ए टू बी ही त्याच्यावाली ॲक्च्युअल हॉरिझॉन्टल पोझिशन आहे, ए टू बी अशी. ही ॲक्च्युअल त्याची काय आहे, हॉरिझॉन्टल पोझिशन. ओके. मग आता जर आपण याचा सेंटर ऑफ मास फाइंड करायचं ठरवलं तर सेंटर ऑफ मास या ठिकाणी असेल. मग आता सेंटर ऑफ मास किती डिस्टन्सवरती असेल तर ते डिस्टन्स फाइंड करूया. मग हा जर 90 डिग्री असेल तर हा किती येऊन जाणार आहे, 45 डिग्री. मग हे डिस्टन्स कसं फाइंड करणार, त्या डिस्टन्सला म्हणतो मी एक्स. मग एक्स हे डिस्टन्स कसं फाइंड करणार बघा, या पद्धतीने असेल तुमच्यावाला. हा असेल 90 डिग्री, दिस वन इज 45 डिग्री, यो असेल लेंथ. हा एक्स तुम्हाला फाइंड करायचा म्हणजे साइन 45 इज इक्वल टू किती असणार आहे, एक्स अपॉन यल. सो यू गेट एक्स इज इक्वल टू किती आला, यल साइन 45. आणि तुम्हाला भेटेल साइन 45 किती असतो, 1 अपॉन रूट 2, 1 अपॉन रूट 2. म्हणजे एक्स हे डिस्टन्स जे आलं ते एक्स डिस्टन्स आला आहे यल अपॉन रूट 2. आता हा ट्रायंगल असेल. सो सिंपल मी याला म्हणतो एक ट्रायंगलच्या फॉर्ममध्ये घेतो. हा एक ट्रायंगल तुमचा फॉर्म झाला. त्यानंतर ही ॲक्सिस ऑफ रोटेशन अशी इथून पास झाली बरोबर. त्यानंतर हा त्याचा सेंटर आला आहे. सेंटरवरती ॲक्ट होणारा फोर्स असेल mg. मग त्या mgचं जे डिस्टन्स आहे हाफ डिस्टन्स म्हणतो मी, म्हणजे त्याने किती हाईट वरती गेलाय, या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून किती हाईट वरती आहे ती हाईट मला भेटेल. ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून पर्टिक्युलर हाईट ती असेल यल अपॉन 2 रूट 2 एवढी. म्हणजे याची पोटेन्शियल एनर्जी भेटेल इनिशियली ती किती आली, एम जी यल अपॉन 2 रूट 2 एवढी. क्लिअर झालं. त्यानंतर या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून या सेंटरचं डिस्टन्स किती, मग हे डिस्टन्स मला आता फाइंड करायचं. या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून या सेंटरचं डिस्टन्स किती असेल, हे डिस्टन्स. तर हा ऑब्वियसली त्याच्या सेंटरमधून पास झालेला असेल, कारण की हे सेंटर किती असेल mg, कोणत्या रॉडचा, बी आणि ओ या रॉडचा. हे लेंथ डिस्टन्स किती असेल यल एवढं. त्यानंतर हा जो पॉईंट असेल या पॉईंटला आपण म्हणणार आहोत बी प्राईम म्हणतो मी. हा पॉईंट कोणचा असेल, बी प्राईम. आणि हे डिस्टन्स किती असणार आहे, ती डिस्टन्स असेल l/2. का l/2, कारण की हा जो पॉईंट आहे तो सेंटर आहे, सेंट्रॉइड झाला. मग हाही पॉईंट त्याच्याकडून पास होणार आहे सेंटरमधून. मग आता हे कम्प्लीट डिस्टन्स किती असेल, तर तुम्हाला फक्त 1/1 डिस्टन्स फाइंड करत चालायचं.
बघा हे डिस्टन्स असणार आहे यल एवढं, त्यानंतर याला परपेंडिक्युलर टाकलेला आहे यल अपॉन 2, हा इथं असेल यल अपॉन 2, आणि तुम्हाला हे कम्प्लीट डिस्टन्स फाइंड करायचं. मग हे कम्प्लीट डिस्टन्स कसं फाइंड करणार, हा आला 90 डिग्री, हे डिस्टन्स आलेलं आहे यल, हे असेल L/2, आणि याला पायथागोरस जर वापरला तर ते येऊन जातं √5 यल अपॉन किती असेल 2 असेल. पॉइंट ए पासूनचं डिस्टन्स तुम्हाला भेटलं, आणि याचा हाफ डिस्टन्स किती असेल, इथून एवढं याचा हाफ डिस्टन्स किती असेल, तर ते असेल √5 यल अपॉन 4, हाफ डिस्टन्स बरोबर. म्हणजे लेंथ आता किती असणार आहे L/2 एवढी, याचा हाफ डिस्टन्स. मग या ठिकाणी तुम्हाला आता जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स भेटलं बघा, हे डिस्टन्स जे आलं ते आहेत √5 यल अपॉन 4 एवढं. मग आता फायनल पोझिशन जी असणार आहे ती फायनल पोझिशन कशी असेल, तर हा जो ट्रायंगल आला तो ट्रायंगल आता ह्या कंडिशनमध्ये असतो. हा जो ट्रायंगल असेल यल शेप, हा ठिकाणी रॉड असेल OA, दिस इज द ॲक्च्युअल पोझिशन ऑफ दॅट रॉड, आणि याचा सेंटर ऑफ मास जो असणार आहे तो सेंटर ऑफ मास आता या ठिकाणी असेल. सेंटर ऑफ मासचं परत एकदा डिस्टन्स किती असणार आहे, हे डिस्टन्स येऊन जातं यल अपॉन 2√2 एवढं. मग आता ही हाईट किती आली सेंटर ऑफ मास पासून, ही हाईट म्हणजे हे डिस्टन्स किती आहे सेंटर ऑफ मास पासून, तर हे डिस्टन्स आत्ताच आपण फाइंड केलं √5 यल अपॉन 4, म्हणजे फायनल पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती फायनल पोटेन्शियल एनर्जी भेटते किती आली, mg √5 यल अपॉन 4 एवढी, ही काय आली त्याच्यावाली फायनल पोटेन्शियल एनर्जी. मग आता आपण सिंपल काय वापरणार, कॉन्झर्वेशन ऑफ लॉ ऑफ एनर्जी. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी इनिशियल प्लस पोटेन्शियल एनर्जी इनिशियल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल प्लस पोटेन्शियल एनर्जी फायनल. इनिशियल कायनेटिक एनर्जी किती 0, पोटेन्शियल एनर्जी इनिशियल किती mg यल अपॉन 2√2 एवढी, 2√2 एवढी असेल. फायनल कायनेटिक एनर्जी आपल्याला फाइंड करायची आहे, आणि फायनल पोटेन्शियल असेल -mg. आता -mg का, तर याचा अँग्युलर वेलॉसिटीचं रोटेशन झालं अँटी क्लॉकवाईज, आणि फायनलला जर पोहोचलो तर फायनल अँग्युलर वेलॉसिटीचं रोटेशन असणार आहे क्लॉकवाईज. त्यामुळं फायनल पोटेन्शियल एनर्जी किती असेल निगेटिव्ह, ती येऊन जाते mg √5 यल अपॉन किती असेल 4 असेल. आणि याला आपल्याला काय करायचं आता सॉल्व करायचं, म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी येऊन जाते, कायनेटिक एनर्जी फायनल इज इक्वल टू असेल mg यल 1 अपॉन 2√2 प्लस √5 अपॉन किती असेल 4 असेल बरोबर. मग आता याला सिम्प्लिफाय कसं करणार, mgl मी याला 2 ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करतो, म्हणजे असेल 2 अपॉन 4√2 प्लस √5 अपॉन किती असेल 4 असेल. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं 2 अपॉन √2 म्हणजे किती असतो √2, सो वी गेट √2 प्लस √5 अपॉन किती असेल 4, अँड दिस इज युअर मॅक्झिमम फायनल कायनेटिक एनर्जी. एकदम प्रॉब्लेम सिंपल होता, फक्त मी काय करत गेलो, ज्या वेळेस एक याला ट्रायंगल म्हणून कन्सिडर केलं, याचा हा सेंटर ऑफ मास मी फाइंड करून घेतला, सेंटर ऑफ मासची पोझिशन मी फाइंड करून घेतली. त्यानंतर हे जी हाईट होती ही हाईट ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून किती आहे ती हाईट मी पहिल्यांदा फाइंड करून घेतली. त्यानंतर फायनलला ज्यावेळेस तो या ठिकाणी पोहोचला, वेट किती होता mg एवढा, आणि त्यानंतर मी याच्यावाली ही किती हाईट यांनी कव्हर केली ही हाईट फाइंड करून घेतली. आणि काय म्हणलो या हाईटला, दिस इज पोटेन्शियल एनर्जी फायनल अँड दिस इज पोटेन्शियल एनर्जी इनिशियल, आणि मला काय फाइंड करायचं होतं मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. आणि कोणाला वापरलं, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरा, तुम्हाला प्रॉब्लेम काय होईल सॉल्व्ह होईल.
सो या ठिकाणी आपला एक्सरसाइज 1 पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. एकही प्रॉब्लेम आपण स्किप केलेला नाही, सगळे प्रॉब्लेम्स आपण घेतलेले आहेत. आता एक्सरसाइज 2 मधील डाउट्स आपण नेक्स्ट लेक्चरला कंप्लीट करू. ओके, थँक्यू.